दोन फलंदाज पाठवा अगोदर जे असतील ते, आणि 12वा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. जा 2 प्लेयर जा जरा पटकन. कोल्याचा पाडा विरुद्ध वारली पाडा असा सामना आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहतोय. दुसरी मॅच आपण पाहतोय. मैत्री ग्रुप आयोजित भव्य ही ट्रॉफी आपण पाहतोय. भव्य चषक या ठिकाणी मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 ची ही प्रतियोगिता दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना इथे मात्र सुरू होताना आपण पाहतोय. आणि माझ्यापर्यंत किती आता कन्फर्म आकडा आपल्यापर्यंत येईल, डिस्कस झालंय तिकडे कमिटी मार्फत, आणि जी पेनल्टी होती ती 6 रनांची माझ्यापर्यंत आलेली आहे. ऑलरेडी 5 होते, परंतु त्यानंतरही तुम्ही उशीर केला. अजून 1 रनची पेनल्टी लावण्यात आलेली. 6 रन्स कन्फर्मली आता माझ्यापर्यंत सूचना आलेली आहे आणि 6 रन्स पेनल्टीच्या रूपाने दिले जातील. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. नकुल आहेत आमच्या सोबत आणि पुन्हा एकदा ओव्हर टू यू नकुल. धन्यवाद. चला यावेळेस पुढील सामना चालू होतोय. पहिला चेंडू आणि या क्षणी मात्र यष्ट्यांचा वेध त्रिफळाचीत होईल. फलंदाज पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली जाईल आणि विकेट गॉन. पहिला गडी बाद झालाय. जीवी स्पोर्ट कोळ्याचा पाडा या संघाचा 0वरती. यावेळेस मात्र पहिला चेंडू पहिली विकेट प्राप्त करतोय गोलंदाज तुमचेच कपिल. एका बाजूने संघ बघायला मिळला जातोय तुमचेच जीवी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा आणि दुसऱ्या बाजूने कृष्णा 11 वारली पाडा या संघाला आपण बघू शकतोय. आणि या संघाने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकत या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. थोडासा उशीर झाला होता त्यामुळे 6 धाब्यांची पेनल्टी या ठिकाणी मात्र जीवी स्पोर्ट कोल्याचा पाडा या संघाला मात्र दिली जाते. एवढेच बघा पुढील चेंडू नवीन फलंदाज प्रदीप येतोय. हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत बघूया एखाद्याचा प्रयत्न होईल का. परंतु या ठिकाणी डॉट चेंडू बघायला मिळला जातोय. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर बाद झालाय. येता क्षणीय फलंदाजाला सेट न होऊ देता या ठिकाणी विकेट मात्र प्राप्त होते. धावसंख्या आपण बघतो अद्याप लागली नसेल धावफलकावरती. आजच्या दिवसाचा दुसरा सामना थोड्याशा उशिराने चालू झालाय. यावेळेस कोणता संघ बाजी मारताना दिसला जाईल. या क्षणी हा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 4 षटकांचा सामना असेल हा आणि 3 किंवा 3 पेक्षा जास्त तुम्ही गोलंदाज वापरू शकता. 1 षटक या ठिकाणी सर्कल असेल. धाव संख्या आपण बघतोय तुमच्या 2 धावा. मागील सामना आपण बघितलाय. मागील सामन्यामध्ये कोसबाड संघाने सापणे सारख्या एका मोठ्या संघाला या ठिकाणी पराभूत केलंय. मग यावेळेस मात्र या संघामध्ये कोणता संघ बाजी मारेल. पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस 1 धाव या चेंडूवरती आपण बघू शकतो. धाव संख्या धावफलकावरती 3 धावा. आतापर्यंत कमालीचं षटक कपिल या गोलंदाजाकडून बघायला मिळलं जाते. मेहनत घेतली जाते.
ती म्हणजेच गोलंदाजी करणारी टीम कडून पहिल्या षटकामध्ये एक विकेट आपल्या नावे गेलाय. बघा पुढचा चेंडू सज्ज होईल तुमचेच गोलंदाज. पाचवा चेंडू असेल. या क्षणी मात्र कमालीचा फटका आलाय. 6 धावेंकरिता चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार कमालीचा फटका. यावेळेस मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येईल. धावसंख्या 6 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती ती म्हणजेच तब्बल लागली जाईल 9 धावा. शेवटचा एक चेंडू यावेळेस शिल्लक राहिलाय. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजेच 9 धावा. एक आक्रमक फटका बघायला मिळला जातोय. प्रेशर हटवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. हे काम करावं लागेल. धाडस दाखवावं लागेल. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय या षटकाचा. यावेळेस मात्र संधी बनली गेली जाते झेलची. या क्षणी झेल मिस होतोय. झेल मिस होतोय. झेल टिपणं आवश्यक आहे. झेल टिपणं आवश्यक आहे. यावेळेस मात्र झेल मिस होईल. षटक यावेळेस मात्र कंप्लीट होताना आपण बघू शकतो. एका षटकाचा खेळ झालाय आणि धाव संख्या धाव फलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच 10 धावा. चला घाई करा मित्रांनो. नो टीम मीटिंग आधीच भरपूर उशीर झाला या सामन्याला. त्यावेळेस दोन्ही टीम्सना विनंती असेल या ठिकाणी घाई करावी लागेल तुम्हाला मित्रांनो. कारण की आजच्या दिवसाचा हा फक्त दुसरा सामना आहे. यानंतर भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. त्यासाठीच विनंती असेल थोडीशी मित्रांनो तुम्हाला घाई करावी लागेल. धावसंख्या आपण बघतोय 10 धावा धावफलकावरती झाल्या. 4 षटकांचा हा सामना बघायला मिळला जाईल. मैदानामध्ये 2 फलंदाज प्रशांत आणि प्रदीप ही जोडी यावेळेस मात्र मैदानामध्ये दिसली जाते. 1 मिनिट नकुल. यानंतर होणारा सामना दापचरी विरुद्ध SP स्पोर्ट्स वालीव या दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे कर्णधारांना की आपण संपर्क करायचा आहे. मुख्य मंचाकडे या. समालोचन कक्षाकडे या. संपर्क करायचा आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे. SB स्पोर्ट्स वालीव विरुद्ध दापचरी ह्या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे. प्लीज आपण या. धन्यवाद. यावेळेस पुढील षटक चालू होईल. तुमचेच गोलंदाज सागर या दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू हाताळला जाईल या षटकाचा. या क्षणी मात्र गुडनाटेक तमाशा देख कमालीचा स्ट्रोक खेळलाय फलंदाजाने. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय. हे आजच्या दिवसामध्ये वारंवार बघायला मिळलं जाईल. यावेळेस मात्र हे आक्रमक क्रिकेट मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये जरूर आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कारण की संघच त्या लेवलची आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय. षटकार आलाय. धावसंख्या झेप घेईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन इट्स अ बिग हिट. परंतु यावेळेस मात्र चेंडू सरळ जातोय हातामध्ये. झेल टिपला जाईल आणि या क्षणी मात्र विकेट गमावला जातोय. मोठा फटका आला होता परंतु तदनंतर या ठिकाणी मात्र झेल बाद होईल. फलंदाज माघारी परतावा लागेल. दुसरा फलंदाज बाद झालाय तो म्हणजे जीवी स्पोर्ट्स कोल्याचा पाड्या टीमचा तो म्हणजेच अनंता सॉरी प्रशांत आणि अनंता ही जोडी यावेळेस मात्र तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या आपण बघतोय ती 16 धावा. तब्बल 4 षटक तुम्हाला खेळायचे आहेत. यावेळेस बघा एका तरी फलंदाजाला मैदानावरती थांबणं आवश्यक असेल. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 16 धावा. यानंतर अजून एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दापचरी बनाम वालीव हा संघ या ठिकाणी मात्र बघायला मिळला जाईल. यावेळेस बघा कालचा दिवस चिंचोटी या टीमच्या नावे गेला होता. कमालीचं क्रिकेट त्यांच्या मार्फत खेळलं गेलं होतं. यावेळेस मात्र फलंदाज फक्त बघण्याचं काम केलंय फलंदाजाने. कारण की चेंडू सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय आणि येता क्षणी माघारी पावलांनी मात्र परतावा लागेल फलंदाजाला. तिसरी विकेट कमालीची गोलंदाजी दिसली जाते ती म्हणजेच वारलीपाडा या टीम कडून. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळला जातोय. यावेळेस मात्र हॅट्रिक बॉल दिसला जाईल. कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक आपण बघितली होती चिंचोटी या टीम कडून. आजच्या दिवसामध्ये दुसरी हॅट्रिक या ठिकाणी बघायला मिळली जाईल का. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 16 धावा.
चारच षटकांचा सामना असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक षटकामध्ये चांगल्या पद्धतीने धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातोय। त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत 3 विकेट सुद्धा गमावले गेलेत, कारण की ज्यावेळेस मात्र आक्रमक क्रिकेट आपण आपला संघ खेळतो त्यावेळेस एक मोठा स्कोर धावफलकावरती लावला जातो किंवा एक तर कमी स्कोरवरती भरपूर फलंदाज बाद होतात। ही चित्र आपण बऱ्याच वेळेस मात्र बघतो आणि या ठिकाणी मात्र नक्की 3 विकेट बाद झालेत। यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल, तो म्हणजेच राहुल। 5व्या क्रमांकावरती राहुल या फलंदाजाला आपण बघू शकतोय। समोर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सागर, हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल। यावेळेस मात्र चेंडू जाऊ दिलाय, कुठलीही धाव नसेल, डॉट चेंडू बघायला मिळला जातोय। जसा मात्र विकेट मिळला गोलंदाजाला त्यानंतर मात्र अजून घातक अजून तिखट मारा यावेळेस मात्र गोलंदाजाकडून बघायला मिळला जाईल। कमालीचा चेंडू यावेळेस मात्र हाताळला जातोय। यानंतर 5वा चेंडू सज्ज होईल गोलंदाज सागर। या क्षणी टायमिंग साधलंय फलंदाजाने, कमालीचा नेत्र दीपक शोक बघायला मिळला जाईल। अफलातून फटका, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी। यावेळेस मात्र दोन्ही बाजूने हल्ले होताना आपण बघतोय। एका बाजूने 2 विकेट गमावले गेले या षटकामध्ये, दुसऱ्या बाजूने मात्र येता क्षणी षटकार सुद्धा आलाय। आम्ही सुद्धा इथपर्यंत इतका लांब प्रवास करून लढण्यासाठी आलोय, संघर्ष करण्यासाठी आलोय, मेहनत घेण्यासाठी आलोय आणि या ठिकाणी ती मेहनत दिसली जाते, जाणवली जाते। 6 धावेने धावफलकामध्ये भर आपण बघतोय। धावफलकामध्ये धावा झाल्यात त्या 22। शेवटचा एक चेंडू या ठिकाणी शिल्लक राहिलाय, अंतिम चेंडू स्ट्रायकर एंडला फलंदाज राहुल। एवढेच बघूया नीटचा बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू मात्र घेता आला नाही फलंदाजाला। 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल आणि धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 23 धावा धावफलकावरती झाल्यात। यावेळेस मात्र 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि धाव संख्या धावफलकावरती 23। पहिली 2 षटक या ठिकाणी नक्कीच एका बाजूने आपण बघतोय समोरच्या टीमने वारलीपाडा टीमने या ठिकाणी 3 विकेट सुद्धा बाद केलेत, परंतु दुसऱ्या बाजूने आपण धावफलकावरती जर का नजर टाकली तर चांगल्या पद्धतीने धावा सुद्धा जोडल्या गेल्यात। त्यामुळे वालीव संघ आपल्याला दुसरा पुकार आहे। वालीव संघ आला असेल तर प्रतिनिधी इथे संपर्क साधायचा आहे, अन्यथा पॅनलाइज ला सामोरा जाल तुम्ही। सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार। गोलंदाजी मार्कवर वारलीपाडा संघाचा गोलंदाज रॅक्टम ओव्हर द विकेट। ह्यावेळेस कव्हरच्या दिशेनं सोपा झेल दिलाय, ते मात्र विकेट सोबत सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु इथे शॉर्ट कव्हर रिझनला झेल झालाय आणि अजून एक विकेट या ठिकाणी जाताना आपण पाहतोय। नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाताना पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक विकेट जरूर गेलेत। कोल्याचा पाडा या संघाकडून
चांगले फटके देखील घेताना आपण पाहिले, परंतु विकेट देखील एका पाठोपाठ जाताना देखील पाहिले गेले. एक चांगलं टार्गेट सेट करणं आवश्यक आहे, कारण ह्या मैदानावर चेसिंग हलकीशी कठीण बाब आहे. परंतु पाहूया किती स्कोर होईल. नो बॅटर्स युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाज तयार. एश लागते विकेटच्या पाठीमागे चेंडू. ओ मिसअंडरस्टँडिंग. ओ पुन्हा एकदा विकेट बाय मिस्टेक, मिसअंडरस्टँडिंग. 2 खेळाडूंमध्ये धावांचा शिकार झालाय. अजून एक विकेटचं पतन. जाऊया पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाकडे. पुढचा आवाज नकुलचा. धन्यवाद. धावसंख्या आपण बघू शकतो ते म्हणजे 23 धावा धावफलकावरती झाल्यात. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 विकेट या ठिकाणी बाद झालेत. भरपूर चुका आढळल्या गेल्यात या ठिकाणी. भलेही प्रत्येका षटकामध्ये चांगल्या सरासरी धावा काढणं आवश्यक होतं, परंतु यावेळेस मात्र नक्कीच एका तरी फलंदाजाला थांबणं आवश्यक होतं. कारण की जरी कमी षटके असतील तरी मात्र या ठिकाणी एक तरी फलंदाज महत्वाचा मैदानामध्ये थांबला तेव्हाच मात्र या ठिकाणी एक चांगलं टार्गेट दिलं जाऊ शकतं. यावेळेस भरपूर विकेट बाद झालेत, चुका बऱ्याचशा घडल्या गेल्यात हे म्हणायला हरकत नसेल. ते म्हणजेच जीवी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा या संघाकडून, कारण की आतापर्यंत 6 विकेट बाद झालेत. 8व्या क्रमांकावरती अनिकेत या फलंदाजाला आपण मैदानामध्ये बघू शकतोय. मागील 3ही चेंडू आणि 3 विकेट या ठिकाणी बाद झालेत. निराशा जरूर दिसली जाईल, कारण की सुरुवात चांगली झाली होती. पहिली 2 षटकात 23 धावा जमवल्या होत्या, परंतु त्यानंतर या 3ऱ्या षटकामध्ये समोरचा संघ भारी पडला जातोय. समोरचा वारलीपाडा संघ या ठिकाणी बाजी मारताना दिसतोय. वारलीपाडा संघाने पलटवार केलाय हे म्हणायला हरकत नसेल, कारण की 3 चेंडूवरती एकही धाव खर्च न करता 3 विकेट कपिलने मात्र या ठिकाणी बाद केलेत. पुढचा चेंडू चौथा असेल. यावेळेस बघूया हा चेंडू एका धावेचा हलकासा प्रयत्न होतोय. भरपूर विकेट या ठिकाणी बाद झालेत, त्यामुळे स्कोर थोडासा कमी दिसला जाईल धावफलकावरती. अपेक्षा होती की 4 षटकामध्ये किमान 40 पार धावसंख्या नेली जाईल, नेण्याचा प्रयत्न केला जाईल. तर या ठिकाणी मात्र धावसंख्येला या ठिकाणी लगाम लावलाय. धावसंख्या थांबवली जाते. यानंतर शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक या 3ऱ्या षटकाचा असेल. कपिलची ही दोन्ही षटकं या ठिकाणी कमालीची गेली. विशेष करून हे षटक आतापर्यंत 1 धाव या षटकामध्ये फक्त आली. हा चेंडू यावेळेस मात्र आपण बघू शकतो कुठलीही धाव नसेल या चेंडूवरती. सध्या तरी मात्र सुरेख कामगिरी बघायला मिळली जाते, ती म्हणजेच कृष्ण 11 वारलीपाडा या संघाकडून. टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. ज्यावेळेस मात्र आपण प्रथम क्षेत्ररक्षण घेतो टॉस जिंकत, त्यावेळेस समोरच्या संघाला कमी धावसंख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. सीमा रेषा पार चौकार जाईल. 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती. प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. विकेट कितीही बाद झाल्या असल्या तरी मात्र या ठिकाणी शेवटच्या फलंदाजांना षटकार असेल. षटकार 6 धावा आहेत या ठिकाणी. नक्कीच षटकार होता. 6 धावा. 6 धावेने धावफलकामध्ये भर होताना आपण बघू शकतोय. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 30 धावा धावफलकामध्ये झाल्यात. एक कमालीचा स्ट्रोक बघायला भेटला फलंदाजाच्या बॅट मधून. नाही, यावेळेस मात्र 3 षटकं कंप्लीट झालीत आणि धावा झाल्या धावफलकावरती, त्या म्हणजे 30 धावा. या ठिकाणी चांगलं आव्हान उभं करावंच लागेल, कारण की 6 धावा पेनल्टीच्या सुद्धा या ठिकाणी आहेत. त्या म्हणजेच कोळ्याचा पाडा टीमला त्यासाठी धाव फलक या ठिकाणी मोठं उभं करावंच लागेल. त्यासाठी 6 धावा एक्स्ट्रा या टीमला काढाव्याच लागतील. तो प्रयत्न या शेवटच्या षटकामध्ये होईल का? आणि शेवटचे 6 चेंडू फक्त शिल्लक असतील आणि भरपूर फलंदाज 6 तब्बल फलंदाज माघारी परतले गेलेत, तरी सुद्धा या ठिकाणी चांगला फटका आपण बघितला होता शेवटच्या चेंडूवरती. शेवटचे 6 चेंडू गोलंदाज ची जबाबदारी विलास या गोलंदाजावरती दिली जाईल. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू विलास येतोय.
तर समोर स्ट्रायकर एंडला अनिकेत आणि मागील षटकामध्ये कमालीचा फटका आपण बघितलाय तो म्हणजेच प्रदीप या फलंदाजी बॅट मधून त्यावेळेस हा चेंडू एका धावेचा प्रयत्न केला जाईल विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते कारण की प्रदीपचं स्ट्रायकर एंडला राहणं गरजेचं होतं यासाठीच मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते यावेळेस स्ट्रायकर एंडला फलंदाज झालाय तो प्रदीपचं येणं आवश्यक होतं कारण की तिसऱ्या क्रमांकावरती तो फलंदाजीसाठी आलाय आणि फलंदाजीची क्षमता त्याच्याकडे करण्याची क्षमता भरपूर आहे त्यामुळेच 5 चेंडू त्याचं खेळणं या ठिकाणी आवश्यक होतं चला नवीन फलंदाज घाई करायचे मित्रांनो यानंतर पुढील दोन्ही टीम्सने रेडी राहा टॉस होईल पुढील 9व्या क्रमांकावरती नितेश या फलंदाजाला आपण बघू शकतो मैदानामध्ये जाताना तर सर्व नजरा सर्व अपेक्षा यावेळेस असतील त्यामुळेच फलंदाज प्रदीप कारण की तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी आहे अद्याप ही मात्र एक जमेची बाब म्हणायला हरकत नसेल कोळ्या सपाट या टीमसाठी धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 30 धावा धावफलकावरती झाल्यात शेवटचे 5 चेंडू संघर्ष करावा लागेल मेहनत या ठिकाणी घ्यावी लागेल मग पुढचा चेंडू दुसरा असेल या षटकाचा आणि यावेळेस मात्र काय ब्रँडेड फटका केलाय फलंदाजाने चेंडूला आसमान दाखवलाय आणि 6 धावा या चेंडूवरती येतील आपल्या टीमसाठी 6 धावेने भर कमालीचा स्ट्रोक बघायला मिळला जातोय शेवटपर्यंत लढा दिला जातोय हे धाडस मात्र दाखवावं लागेल कारण की ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत असं म्हटलं जातं धाडस मात्र दाखवलं जातं या शेवटच्या षटकामध्ये भले साथीदार या ठिकाणी माघारी परतलेत परंतु मी मात्र आपल्या टीमला चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचवेन हा आत्मविश्वास जरूर जाणवला जातोय आणि हा सुद्धा चेंडू जाईल का आणि जातोय पुन्हा एकदा कमालीचा काय ब्रँडेड फटका खेळलाय ब्रँडेड फटका येतोय 6 धावा पुन्हा एकदा या चेंडूवरती आल्यात कमालीची फलंदाजी मिस्टर प्रदीप धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 42 धावा अद्याप 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे 42 धावा एक चांगला स्कोर लावलाय आणि सामना क्रिकेटचा एका षटकामध्ये पलटला जाऊ शकतो आणि ते चित्र या ठिकाणी दिसलं जात आहे कारण की प्रदीपने या ठिकाणी मात्र कमालीचे 2 स्ट्रोक खेळून काढलेत धावा झाल्या त्या 42 पुढील चेंडू चौथा असेल थोडंसं प्रेशर जरूर जाणवलं जाईल ते म्हणजेच समोरच्या गोलंदाजावरती शेवटच्या 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहिलाय पुढचा चेंडू सज्ज होईल तुमचेच गोलंदाज विलास चौथा चेंडू तिसरा षटकार येईल का या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न झालाय यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि विकेट पुन्हा एकदा गमावली जाईल परंतु स्ट्रायकर एंडला ज्या फलंदाजाला येणं आवश्यक होतं तो फलंदाज मात्र नक्कीच आलाय प्रदीप पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आलाय शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 43 धावा झाल्या धावफलकावरती विकेट अद्याप बाद झाले ते तब्बल 8 विकेट बाद झालेत 10व्या क्रमांकावरती जातोय तो म्हणजेच रुपेश 8 फलंदाज या ठिकाणी माघारी परत शेवटचे 2 चेंडू जरी या ठिकाणी एक षटकार किंवा चौकार आला तरी मात्र एक चांगले टार्गेट उभं राहिलं जाईल 5वा चेंडू या क्षणी मात्र काय कल्लात्मक नजारा कमालीचा फटका खेळला जातो फलंदाजाच्या बॅट मधून 2 धावा जरूर जोडल्या जातील या ठिकाणी 1-1 2-2 धावा बहुमूल्य ठरल्या जातील ज्या वेळेस मात्र आपला संघ चेसिंग साठी येईल त्यावेळेस याच प्रदीपच्या बॅट मधून निघालेल्या धावा या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरल्या जातील महत्वाच्या ठरल्या जातील शेवटचा 1 चेंडू अजून एक चांगला फिनिशिंग टच दिला जाईल सुरुवात आपण कशी करतो यापेक्षा शेवट आपण कशा पद्धतीने करतो हे खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे आणि ते काम चोखपणे बजावलं या फलंदाजाने आपल्या टीमला मात्र नक्कीच चांगल्या धावांपर्यंत पोहोचवलंय व शेवटचा चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल आणि स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधी भीती वाटली जात नाही आणि अशा माणसाला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधी करत नाही कमालीची फलंदाजी यावेळेस मात्र बघायला मिळली जाते ती म्हणजे टीम कोळ्याचा पाडा धाव संख्या नेऊन पोहोचवली जाईल ती तब्बल 51 या आकड्यावरती 51 धावा झाल्यात यावेळेस मात्र काय कमाल फलंदाजी बघायला मिळाली ती म्हणजेच टीम कोळ्याचा पाडा धन्यवाद नकुल तर नेक्स्ट मॅच
दाबचेरी विरुद्ध वालीव ह्या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. दाबचेरी विरुद्ध वालीव, दाबचेरी विरुद्ध वालीव हा सामना आहे नेक्स्ट मॅच. आणि जरूर वालीव संघाचे टीम कॅप्टन आले, दाबचेरी संघाचे अमर सुद्धा आले. बऱ्याच दिवसांनी त्यांचा संघ पुन्हा एकदा आपण या विक्रमगड नगरीमध्ये पाहणार आहोत. शुभेच्छा दोन्ही संघांना. गुड लक. टॉस बॉक्स तिकडे आहे, आपण तिथे जा. हरेश्वर दादा कॉइन इकडे द्या. तर जाऊया वालीव विरुद्ध दाबचेरी हा सामना आमचे दिलीप दादा भोये मेन फ्रॉम गावितपाडा त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होताना टॉस कोणी जिंकलेला आहे? वालीवने का? टॉस कोणी जिंकला जरा कलवाईचा. वालीव संघाने टॉस जिंकले. डिसिजन सुद्धा सांगा. वालीव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. चला दोन फलंदाज लगेच जातील मैदानामध्ये. विनंती असेल घाई करावी लागेल मित्रांनो. वालीव टीम गोलंदाजी का? ओके, डिसिजन या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा घेतलाय तुमच्या वालीव या संघाने. तर समोरील टीमला दाबचेरी या टीमला फलंदाजीसाठी तयार राहावं लागेल मित्रांनो. यावेळेस 51 धावा धावफलकावरती लावल्यात. त्या म्हणजे समोरच्या टीम कडून आपण टीम बघू शकतो कोळ्याचा पाडा. प्रथमतः फलंदाजी करत जीवी स्पोर्ट्स कोल्याचा पाडा या टीमने मात्र नक्कीच एक चांगलं आव्हान उभं केलंय. 51 धावा केल्यात. 6 धाब्यांची पेनल्टी जरूर या टीमला आहे, परंतु ही पेनल्टी समोरचा संघ तुमचेच कृष्णा 11 वारलीपाडा हा संघ एक षटक फलंदाजी झाल्यानंतर धाव फलकामध्ये ह्या ऍड केल्या जातील धावा. यावेळेस टार्गेट 52 धाव्यांचाच असेल, परंतु पेनल्टीच्या धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. एक षटक या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर बघा दोन फलंदाज मैदानामध्ये जाताना आपण बघू शकतोय. तुमचेच एका बाजूने कुणाल तर दुसऱ्या बाजूने संजय ही जोडी यावेळेस मात्र सलामी वीरांच्या भूमिकेमध्ये दिसली जाईल. हे एक चांगलं आव्हान, कारण की 4 षटकांचा सामना आपण बघतोय. त्यामुळे आव्हान इतकं सोपं सुद्धा नसेल. त्यामुळे बघा कशा रीतीने प्रयत्न केले जातील. विशेष करून प्रदीपने जी फलंदाजी केली त्याच्या बॅट मधून जवळपास 4 षटकार निघाले. 28 धावींची खेळी त्याच्या बॅट मधून निघाली. त्याच बळावरती जीवी स्पोर्ट्स कोल्याचा पाडा हा संघ मात्र एक चांगलं आव्हान उभं करू शकला. त्याच बळावरती एक समोरच्या संघाला एक चांगलं मोठं टार्गेट दिलंय. समोरचा संघ कशा पद्धतीने पाठलाग करेल धाव फलकाचा बघूया. पुढील 4 षटकांचा खेळ. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज राहुल. पहिला चेंडू ऑन साइडला ढकललाय फलंदाजाने. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी एका धावेने धाव फलकामध्ये भर होताना आपण बघू शकतो. पहिली धाव यावेळेस मात्र येईल या चेंडूवरती. 52 धाव्यांचे एक चांगलं लक्ष, मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय.
यानंतर अजून एक बिग बॅटल मैदानामध्ये बघायला मिळलं जाईल सर्व प्रेक्षक वर्गांना. एका बाजूने नक्कीच वालीव संघ दिसला जाईल, दुसऱ्या बाजूने दाबचरी दोन मोठे संघ समोर दिसले जातील या मैदानामध्ये. चला मित्रांनो, थोडीशी घाई करावी लागेल, प्रत्येकाला विनंती असेल. बघा पुढचा चेंडू, यावेळेस खोलवर ठेवायचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज सरळ दिशेने चेंडू खेळलाय, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि समोरच्या संघ जेव्ही स्पोर्ट कोल्याचा बडा संघाबद्दल बोलायचं झालं, सुरुवात इतकी चांगली झाली नव्हती, विकेट भरपूर बाद झाल्या होत्या, तो शेवटपर्यंत लढला गेला तुमचे प्रदीप हा फलंदाज, ज्याने मात्र शेवटपर्यंत आपल्या टीम साठी चांगल्या बहुमूल्य धावा जोडल्या गेल्या. त्याच बळावरती समोरच्या संघाला एक चांगले टार्गेट दिले. या क्षणी मात्र काय कमाल फटका येतोय, काय कमाल फटका येतोय. चेंडू भिरकावलाय सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा या चेंडूवरती. धाव संख्या 6 ने पोहोचली जाईल 8 या अंकावरती. 8 धावा झाल्यात. कमालीची स्पर्धा या ठिकाणी मात्र रंगली जाते आपल्या तालुक्यामध्ये. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. मैत्री ग्रुपच्या आयोजनाने ही स्पर्धा मात्र बिरसा मुंडा चषकाच्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली. कालच्या दिवस आपण कमालीचं क्रिकेट या मैदानामध्ये बघितलंय आणि आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने झाली होती. आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा रंगतदार मोड मध्ये सामना केलाय. हा फटका सुद्धा तितकाच चांगला दिसला जातोय. वन बाउन्स सीमा रेषा पार जाईल. कमालची फलंदाजी यावेळेस मात्र कृष्णा 11 वारलीपाडा या संघाकडून बघायला मिळली जाते. एक षटकार आणि त्यानंतर एक चौकार येतोय. एक आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न झालाय आणि हा प्रयत्न करावा लागेल, कारण की समोरच्या संघाने आव्हान सुद्धा एक मोठं दिलंय. त्या मोठ्या आव्हानाला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर यावेळेस मात्र आम्हाला सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि हाच आत्मविश्वास घेऊन मात्र मैदानामध्ये दोन्ही फलंदाज उतरले आणि सुरुवात मात्र कमालीची झाली. धाव संख्या आपण बघतोय धावफलकावरती ती म्हणजेच 12 धावा. 12 धावा धावफलकात झाल्यात. याच पद्धतीने निडरपणे बेखौफपणे फलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू या षटकाचा गोलंदाज सज्ज होईल. या क्षणी मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ढकललाय आणि या क्षणी चेंडू जाईल सीमा रेषा पार. पुन्हा एकदा अफलातून खेळ, अफलातून फलंदाजी. ती म्हणजेच मिस्टर कुणाल या फलंदाजी बॅट मधून. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजेच 16 धावा. मागील तिन्ही चेंडू सीमारेषे बाहेर गेलेत आणि 16 धावा धावफलकावरती लावल्या गेलेत. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मात्र आपल्या टीमला मात्र या फलंदाजाने करून दिली. पुढचा चेंडू सज्ज होईल तुमचेच कुणाल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू जातोय वेगाने सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा पुन्हा एकदा या चेंडूवरती येतील. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे तब्बल 20 धावा. एका षटकाचा खेळ झालाय आणि धाव संख्या 20 आणि यानंतर 6 धावा सुद्धा पेनल्टीच्या ऍड होतील धावफलकामध्ये, म्हणजे धावा होतील त्या 26. 52 पर्यंत पोहोचायचं आहे. 26 धावा धावफलकावरती आपण बघतोय, त्यामुळे अजूनही या ठिकाणी 26 धावांची आवश्यकता आहे. अजून येणारे 18 चेंडू या ठिकाणी शिल्लक. 26 धावा झाल्यात, अजूनही 26 धावांची गरज. पहिले षटक. चला घाई करा मित्रांनो, या ठिकाणी फर्स्ट वॉर्निंग असेल, फर्स्ट वॉर्निंग असेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. टीम म्हणजेच जीवी स्पोर्ट्स कोल्याचा पाडा या संघाला विनंती असेल, प्रत्येक षटक दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला कंप्लीट करावाच लागेल मित्रांनो. घाई करावी लागेल, कारण की कालचा शेवटचा सामना क्वालिफायचा खूपच उशीर झाला होता. तसं आजच्या दिवसामध्ये होऊ नये यासाठी प्रत्येका प्लेअरला विनंती असेल की दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी नक्कीच प्रत्येक षटक हाताळणं गरजेचं आहे. तर नवीन फलंदाज, एखादा फलंदाज ज्यावेळेस बाद होतो नवीन फलंदाजानं सुद्धा रेडी राहणं गरजेचं आहे मित्रांनो. धाव संख्या 26. या पुढील षटकाचा खेळ. या ठिकाणी मात्र गोलंदाज प्रदीप, मिस्टर प्रदीप दिसला जाईल यावेळेस मात्र गोलंदाजी करण्यासाठी. तर समोर मात्र ज्या पद्धतीने अटॅक झालाय फलंदाजीमध्ये, धीम्या गतीने चेंडूने चकमा दिलाय, हळूवार गतीने चेंडू वापरला जातोय, त्यामुळेच फलंदाज बीट होईल. 10 चेंडू बघायला मिळला जाईल. या पद्धतीने प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, लढावा लागेल, संघर्ष मात्र या ठिकाणी करावा लागेल, कारण की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग का कधी येत नसतो. तो संघर्ष तुम्हाला मैदानामध्ये जरूर करावा लागेल. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे 26 धावा झाल्यात. पुढचा चेंडू या षटकाचा.
दुसरा चेंडू आणि यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली यष्टियांचा वेध घेतलाय. पहिली विकेट यावेळेस मात्र प्राप्त होताना दिसली जाईल. यानंतर कमबॅक होईल का ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या टीमचा जीबी स्पोर्ट्स कोल्याचा पाडा संघ इथून पुढे सामन्यामध्ये परतला जाईल का बघूया. पुढील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना दिसला जातोय तो म्हणजेच कपिल नक्कीच 2 षटक कमालीची हाताळली होती. आपल्या टीम साठी मात्र 2 षटक कमालीची हाताळली होती. यावेळेस मात्र फलंदाजीमध्ये योगदान द्यावं लागेल. फलंदाजीमध्ये योगदान चांगले द्यावं लागेल. कमालीची क्रिकेटची स्पर्धा आपल्या तालुक्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं. भरपूर प्रेक्षक वर्ग आतुरतेने या स्पर्धेची वाट बघून राहिला होता. कारण की एक मोठी स्पर्धा, मोठ्या लेवलची स्पर्धा या ठिकाणी मात्र नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. चांगल्या खेळाडूंचा, चांगल्या गोलंदाजांचा, चांगल्या फलंदाजांचा समावेश पूर्ण स्पर्धेमध्ये दिसला जाईल. त्यामुळे थरार मात्र नक्कीच क्रिकेटचा अनुभवायला मिळला जाईल प्रेक्षकांना. या पुढील फलंदाज नवीन येतोय तो म्हणजेच कपिल. पुढचा चेंडू या क्षणी डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. यावेळेस प्रदीपने संकेत दिलेत की आम्ही सुद्धा या ठिकाणी नक्कीच कमबॅक करू. कारण की भलेही पहिले षटक काही परिणाम झाला असेल तर या ठिकाणी यानंतर मात्र प्रत्येक गोलंदाजाने जर का आपली कामगिरी चोखपणे बजावली तर सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला जाऊ शकतो. तो प्रयत्न केला जाईल का. पुढचा चेंडू आतापर्यंत काय कमाल गोलंदाजी होताना आपण मैदानामध्ये या षटकामध्ये बघतोय. दुसरी धाव नसेल या ठिकाणी. दुसरी धाव धोका बनला गेला असता. यावेळेस बघूया कुठली धाव नसेल या चेंडूवरती. धाव संख्या आपण बघतोय 27 धावा. एक धाव या चेंडूवरती आली. 27 धाव आपण बघतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि या 4 चेंडूमध्ये 1 धाव फक्त गोलंदाजाने खर्च केली. यावेळेस बघूया पुढचा चेंडू यावेळेस या षटकाचा असेल. समोर मात्र फलंदाज स्ट्रायकर एंडला कुणाल, ज्याने मात्र पहिल्या षटकामध्ये धुमाकूळ माजवलाय तोच फलंदाज स्ट्रायकर एंडला दिसला जाईल. या क्षणी हळूवार गतीने जे चेंडू आलेत ते चेंडू या ठिकाणी घातक ठरले गेलेत. या ठिकाणी थ्रो जर अचूक झाला असता तर मात्र धोक्याची घंटा वाजली गेली असते फलंदाजासाठी. सुरक्षित पोहोचला जाईल फलंदाज. धावा आल्यात या ठिकाणी. चुकी करण्याची आवश्यकता नसेल. शेवटचा चेंडू आपण बघतोय या दुसऱ्या षटकाचा. धाव संख्या धाव बलकवती आपण बघतोय ती 28 धावा. 28 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय. धाव संख्या आपण बघतोय ती 28. हे षटक या ठिकाणी कमालीचं गेलंय. कारण की पहिले षटक खूपच धावा खर्च झाल्या होत्या. 20 धावा तब्बल आल्या होत्या. यावेळेस हा चेंडू स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने खेळला जाईल. यावेळेस मात्र या चेंडूवरती एकच धाव आणि षटक इथेच कंप्लीट होताना दिसलं जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय आणि धाव संख्या धाव बलकवती 29 धावा. अजूनही 22 धाब्यांची गरज. 12 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. चला जास्त टीम मीटिंग मित्रांनो करू नका कारण की या सामन्याला आधीच उशीर झालाय. त्यामुळेच विनंती असेल 12 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण. चला यावेळेस शेवटचे 12 चेंडू आणि या ठिकाणी 22 धाब्यांची गरज अद्याप आहे. बघूया तिसरं षटक या ठिकाणी निर्णायक ठरलं जाईल. पहिला चेंडू यावेळेस मात्र या षटकाचा आणि पहिलाच चेंडू उडवलाय. झेलचा प्रयत्न केला होता. झेल टिपणं आवश्यक होतं. यावेळेस मात्र झेल मिस होईल. झेल मिस होतोय. यावेळेस मात्र या चेंडूवरती 1 धाव घेतली जाईल. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 30 धावा झाल्यात.
सॉरी मित्रांनो, अजूनही 22 धावांची गरज असेल. या क्षणी झेलबाद होईल. आता 30 धावा झाल्यात, त्यामुळेच यानंतर अजून 22 धावांची गरज आहे. थोडीशी चुकी झाली होती गुंडेगाकडून. 22 धावांची अद्याप आवश्यकता आहे. 30 धावा धावफलक झाल्यात आणि चेंडूची संख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 10 चेंडू आणि या ठिकाणी 22 धावांची गरज. 52 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळेच या ठिकाणी अद्याप 22 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज बाद झालाय, त्यानंतर पुढील फलंदाज मैदानामध्ये जाईल. तो म्हणजेच किरण या फलंदाजाला आपण बघू शकतो. काय कमाल सामना रंगलाय. अपेक्षा होती प्रेक्षकांना, चांगले संघ या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यामुळेच त्या लेवलचा सामना व्हावा, एक कमालीचा सामना व्हावा. दोन्ही बाजूने चांगली टक्कर व्हावी, दोन्ही बाजूने चांगला संघर्ष व्हावा आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना थरारक मोड मध्ये जावा, ही इच्छा मात्र प्रत्येक प्रेक्षकाची होती. ती इच्छा मात्र पूर्ण होताना आपण बघू शकतोय. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 30 धावा धावफलक 30 झालेत. या क्षणी हा चेंडू कमालीचा कमबॅक म्हणायला हरकत नसेल, कारण की येता क्षणी माघारी पावलाने परतावं लागेल फलंदाजाला. सरळ चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळला जातोय. टीम जीवी स्पोर्ट्स कोल्याचा पाडा यावेळेस मात्र जोरदार पुनरागमन या सामन्यामध्ये केलं जात आहे. काय की विकेटा मागे विकेट गेले, त्यामुळे प्रेशर येत आहे ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या कृष्णा 11 वारलीपाडा या टीमवरती. धाव संख्या आपण बघतोय 33. या क्षणी अजूनही 22 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 22 धावांची गरज. नऊ चेंडू 22 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र संघर्ष करावा लागेल फलंदाजांना, कारण की प्रेशर थोडंसं आलंय. ते प्रेशर हटवण्यासाठी यावेळेस मात्र फलंदाजी चांगली करणं अपेक्षित आहे. समोर गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने त्याने मात्र सामना फिरवलाय. पहिले षटक जर आपण बघितलं असेल तर 20 धावा तब्बल जमवल्या गेल्या होत्या. 3 चौकार 1 षटकार त्या षटकामध्ये आला होता, परंतु त्यानंतर मात्र या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी झाली. बघा पुढचा चेंडू या षटकाचा असेल. डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. जेवी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा या संघाच्या गोलंदाजांचं कौतुक नक्कीच करावं लागेल, कारण की त्या पद्धतीचा संघर्ष मैदानामध्ये जाणवला जातोय. काय नियंत्रण दाखवलंय गोलंदाजाने. अचूक टप्पा, अचूक दिशा, सर्व काही मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळलं जाते. बघा पुढचा चेंडू या षटकाचा 5वा असेल. एवढे 6 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि एकच धाव या चेंडूवरती येताना आपण बघू शकतोय. यावेळेस एका धावेने धावफलकामध्ये भर होईल. धावसंख्या आपण बघतोय ती 31 धावा. अजूनही यावेळेस मात्र 21 धावांची गरज आणि 7 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय. शेवटच्या 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज होती, पण त्यानंतर फक्त 5 धावा या ठिकाणी आल्या. त्यामुळेच या ठिकाणी कौतुक विशेष करावंच लागेल. ज्या पद्धतीने सामना फिरवलाय आपल्या बाजूने आणि संधी मिळली जाते, संधी दिली जाते. क्रिकेटमध्ये सुद्धा संधी भेटते, त्या संधीची वाट बघणं आवश्यक आहे. ती संधी मात्र जीवी स्पोर्ट कोळ्याचा पाडा संघाला भेटली आणि त्या संधीचं सोनं केलं या टीमने, कारण की एक थोडीशी जरुरी डील दिली ते म्हणजे समोरच्या संघाने आणि त्याचा फायदा उचललाय गोलंदाजाने. बघा पुढचा चेंडू. मोठा फटका अपेक्षित होता, गरजेचा होता. एका धावेचा प्रयत्न केला जाईल आणि या चेंडूवरती 1 धाव आपण पुन्हा एकदा बघतोय. धाव संख्या मात्र 1 ने आपण बघतोय. पुढे जाताना 32 धावा झाल्यात. यानंतर शेवटच्या एका षटकाचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा हे समीकरण यावेळेस मात्र मैदानामध्ये. बघूया काय घडलं जाईल. पहिले षटक 20 धावा जमवल्या होत्या, यावेळेस मात्र पुन्हा एकदा 20 धावा येतील का या शेवटच्या षटकामध्ये. लढा द्यावा लागेल तो म्हणजेच कृष्णा 11 वालेपाडा संघाच्या फलंदाजांना.
यावेळेस बघा शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे. मोठे स्ट्रोक येतील का? धीम्या गतीने चेंडू हाताळला आहे. फसवा चेंडू होता आणि झेलचा प्रयत्न केला जाईल. विकेट यावेळेस मात्र गमावला जातोय तो म्हणजेच कृष्णा 11 वारलीपाडा या टीमचा. यानंतर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि अजून 20 धावेची आवश्यकता आहे. नक्कीच नो टीम मीटिंग्स घाई करावी लागेल मित्रांनो, कारण की हा दुसरा सामना आहे. अद्याप पहिल्या फेरीचे आपल्याला 4 सामने खेळवायचे शिल्लक आहेत. 12 वाजून गेलेत, मग उशीर होतो. त्यासाठी विनंती असेल घाई करावी लागेल मित्रांनो. यावेळेस 5 चेंडू आणि अजून यावेळेस मात्र 20 धावेची आवश्यकता. येणाऱ्या फलंदाजाला या ठिकाणी मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. चौकार षटकारांची आवश्यकता आहे. घडलं जाईल का तसं? क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडलं जाऊ शकतं. पहिल्या चेंडू आपण बघू शकतोय फलंदाजासाठी डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. डॉट चेंडू येतो. यानंतर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 20 धावेची आवश्यकता. असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती कृष्णा 11 वारलीपाडा या टीमची की हा संघ सहजपणे मात्र धावसंख्येचा पाठलाग करेल, परंतु त्यानंतर मात्र जीवे स्पोर्ट कोळ्याचा पाडा या संघाने काय कमाल लाजवाब प्रदर्शन केलंय. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू. यावेळेस मात्र पूर्णतः प्रेशर ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि अजूनही 20 धावेची गरज. 3 चेंडू आणि 20 धावेची अद्याप आवश्यकता. चौथा चेंडू यावेळेस मात्र या षटकाचा एका धावेचा प्रयत्न होतोय. यावेळेस मात्र विकेट बाद होईल. फलंदाजाला माघारी परतावायला गेले. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहिलाय. चला नवीन फलंदाज धावत पळत जायचं मैदानामध्ये. यावेळेस हा चेंडू नक्कीच एका धावेचा प्रयत्न जरूर होईल, परंतु सामना या ठिकाणी जरूर फसला गेलाय आणि कृष्णा 11 वारलीपाडा संघ या ठिकाणी नक्कीच निराशा पदरी पडली जाईल. कारण की सुरुवात चांगली झाली होती या टीमची, त्यानंतर मात्र कुठेतरी चुका घडल्या गेल्या त्या वारलीपाडा संघाकडून. कारण की अपेक्षा होती एक चांगली फाईट बघायला मिळली जाईल, तो कौतुक करावं लागेल समोरच्या टीमचं. ज्या पद्धतीने मात्र त्या संघाने सामना आपल्या बाजूने फिरवलाय. जीवी स्पोर्ट कोळ्याचा पाडा संघाने अभिनंदन. टीम जीवी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा संघ या ठिकाणी अफलातून खेळ त्यांच्या मार्फत झाला. एक चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत होऊ शकली आणि त्याच बळावरती या सामन्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब केलाय तो जीवी स्पोर्ट कोळ्याचा पाडा या संघाने. अभिनंदन असेल. वालीव संघ लगेच उतरा ग्राउंड मध्ये.